नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावती युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात. पहिल्या दिवशी 123 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती समितीकडून घेण्यात आल्या. अकोल्यात काँग्रेस वंचित आघाडीच्या तयारीला वेग. महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे सत्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरू. मालेगाव पालिका निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीची पहिल्या 12 उमेदवारांची यादी जाहीर. माजी महापौर ताहेरा शेख रशीद यांचे नावाच्या पहिल्या यादीत समावेश. मालेगावात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. विविध राजकीय पक्षांची महाविकास आघाडी स्थापन. आघाडीत एमआयएम व इस्लाम पार्टीला स्थान नाही. सिंधुदुर्गमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण भागात मनाई आदेश लागू. नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आदेश लागू. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी महायुती अंतर्गत भाजप आणि राष्ट्रवादी बैठक पार. राष्ट्रवादीने भाजपकडे 35 जागांची केली आहे मागणी. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोर्चे बांधणी. धाराशिवमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका. आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार. राजन साळवेंनी व्यक्त केला विश्वास. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलं. निवडणूक लढवण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा राजीनामा. उमेदवारांसाठी इच्छुकांची गर्दी. नाशिकमध्ये भाजपकडून निवडणूक प्रमुखपदी देवयानी फरांदे. आमदार राहुल ढिकलेंच्या जागी देवयानी फरांदेंची नियुक्ती. गटबाजीतून ऐन महापालिका निवडणुकीत भाजपकडून फेरबदल. मनपा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेत पहिली बैठक. 2-3 दिवसात युतीबाबत निर्णय होईल. शिवसेना संपर्क प्रमुख आंबेडकरांची माहिती. शिवसेनेच्या प्रस्तावाला भाजपकडून नकार. मुंबई महापालिका जागा वाटपात 2017चा फॉर्म्युला नाहीच. जागा वाटपात निवडून येणे हाच एक निकष मानला जाणार. खात्रीला एक सूत्रांची लोकशाहीला माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा निवडणुकीची अधिसूचना जाहीर. मात्र महाविकास आघाडीत अद्यापही बैठक नाही. यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतदान. उमेदवारांकडे प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक. प्रमुख पक्षांनी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. नागपूर नगरपालिका निवडणुकीत 2,33,000 वाढलेल्या महिला मतदार ठरणार गेम चेंजर. 2017च्या तुलनेत यंदा 3 लाख मतदार वाढले. अमरावती महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी महायुतीमधून बाहेर. अमरावती मनपातील सर्व जागा स्वबळावर जागा लढणार. आमदार संजय खोडके यांची मोठी माहिती. मुंबई भाजपकडून महापालिका निवडणूक समितीची घोषणा. अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजले. निवडणुकीत रजा घेणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश. अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार. सांगलीत नगरपंचायत पदासाठी 20 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार. शिराळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 4 मधील मतदानासाठी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर. राहुल कलाटेंच्या भाजपच्या प्रवेशांच्या चर्चा. भाजपमध्ये धुसफूस. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवार घेऊनही इच्छुक उमेदवारांचा भाजपाला इशारा. वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या होणार सभा. ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ मैदानात. राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांचं आवाहन. भाजप शिवसेनेची दुसरी बैठक 21 डिसेंबरला होणार. दुसऱ्या बैठकीत प्रत्यक्षात जागा वाटपावर चर्चा होणार. पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हव्या आहेत 30 जागा. इच्छुकांच्या मुलाखतीसाठी मनसेची समिती. आजपासून मनसे घेणार इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षाकडून समितीची स्थापना. अजित पवारांकडून इच्छुकांच्या लवकरच मुलाखती. पुणे महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 600हून अधिक अर्ज. ठाकरे सेनेचा फायदा होत नसल्याने काँग्रेसने साथ सोडली. काँग्रेसच्या मतांवर ठाकरे सेना निवडून येत होती. श्रीकांत शिंदेंची टीका. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. ही नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे जाहीर केली. ठाण्यात शिवसेना भाजपची युती नको. भाजपच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांना सूर. नागपूर महापालिका निवडणुकीत युतीबाबत संभ्रम. अद्यापही भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या बैठका नाही. नागपूर शिवसेनेकडून 50-60 जागांची भाजपकडे मागणी आहे. मीरा भाईंदर महापालिकेसाठी काँग्रेसचा मेळावा. बिबट्यासह इतरही प्राण्यांमुळे नुकसान. हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोर्चे बांधणी. धाराशिवमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका. आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार. राजन साळवेंनी व्यक्त केला विश्वास. लीलावती रुग्णालयाची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद. माणिकराव कोकाटेंच्या उपचारासंदर्भात माहिती देण्याची शक्यता. ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम. आशिष शेलारांचा ठाकरे सेनेला टोमणा.
अजित पवार मवियासोबत लढले तर महायुतीत पालिकेतल्या सत्तेत सहभागी होता येणार नाही. बावनकुळेंचा अजित पवारांना इशारा. मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 50 ते 60 जागांची मागणी. ठाकरे बंधू त्यांना 60 जागा सोडणार का? सवाल उपस्थित. बारामतीत शशिकांत शिंदेंची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी होणार सांगता सभा. शशिकांत शिंदेंसह युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि युवा नेते युगेंद्र पवार राहणार उपस्थित. भाजपाचा सांगली जिल्ह्यावर राग. सांगली जिल्ह्यासाठी भाजपा कोणताही निधी देणार नाही. फसवणूक करणारा पक्ष असल्याचा खासदार विशाल पाटील यांचा आरोप. मुंडवा सरकारी जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार. शीतल तेजवानी यांना जमीन विक्री करतानाचे 2 साक्षीदार पोलिसांसमोर हजर. सज्जन जिंदाल यांच्याकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख. पृथ्वीराज चव्हाणांच्या मराठी पंतप्रधानांच्या दाव्यामुळे जिंदालांचं वक्तव्य चर्चेत. सज्जन जिंदाल यांनी चूक कबूल केली असली तरी वक्तव्यावर ठाम. जालन्यात बंजारा समाजाच्या वतीनं आमदार बबनराव लोणीकरांचा नागरिक सत्कार. अनुसूचित जमाती व प्रवर्गातून आरक्षण द्या मागणीसाठी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न मांडलाच होता. वर्ध्यात आमदार राजेश बकाने यांच्या देवळी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांकडून कार्यालयाची पाहणी. वर्धा लोकसभा मतदारसंघात कोविड काळात बंद रेल्वे थांबे तात्काळ पूर्ववत करा. खासदार अमर काळेंची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मंजूर केला राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिफारशीनुसार राज्यपालांची कारवाई. कोकाटेंच्या जागी नवे मंत्री निवडणुकीनंतरच. निवडणूक संपेपर्यंत क्रीडा अल्पसंख्याक खातं अजित पवारांकडेच. पार्थ पवारांची अज्ञात व्यक्तीविरुद्ध लेखी तक्रार. बनावट स्वाक्षरीसह बनावट पत्रे प्रसारित केल्याचा दावा. सर्व कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचा तक्रारीत उल्लेख. राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत बैठक. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात बैठक. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशाची आज बैठक. सिल्व्हर ओक निवासस्थानी होणार बैठक. पूनम पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेत आबा दळवींचा. पूनम पाटील यांच्यावर आरोप. नवी मुंबई महापालिकेवर फक्त मवियाचा महापौर बसणार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबा दळवींचा विश्वास. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर. अजित पवारांच्या उपस्थितीत माजी महापौर आणि नगरसेवकांसह 16 नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश. भेटीनंतर उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य. संतोष ढवळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं स्पष्ट. राजेश नाईकांवर नवी जबाबदारी. सांगलीच्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड. पुण्यात भाजपचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पहिला धक्का. माजी नगरसेवक किशोर धनकवडे करणार भाजपात प्रवेश. उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू. विजय कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. पालकमंत्री शंभूराज देसाईंचा फलटण येथील सभेत विरोधकांना इशारा. अंगावर आला तर त्याच्या 10 पट पावलं पुढे जाण्याची आमच्यात ताकद, असा इशारा यावेळी भाषणात त्यांनी केलाय. कल्याणमध्ये काँग्रेस मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या हस्ते केला पक्षप्रवेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत 2 दिवसीय विशेष दौरा. राज ठाकरे शनिवार आणि रविवार पूर्व उपनगर पश्चिम उपनगराचा दौरा करणार. एक महत्त्वाची बातमी समोर येते. शीतल तेजवानींची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चुकीची अटकेची कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. मला मराठी कळत नाही असं देखील शीतल तेजवानी म्हणतायत. पुणे पोलिसांच्या विरोधात शीतल तेजवानी मुंबई हायकोर्टात जाणार आहेत. हायकोर्टात माझ्यावर पुणे पोलिसांनी चुकीची अटकेची कारवाई केली असा आरोप यावेळी शीतल तेजवानी यांनी केलाय. मला मराठी कळत नाही. पोलिसांनी जमीन विक्री प्रकरणात केलेली अटक चुकीची असल्याचं याचिकेत म्हटलं गेलंय. शीतल तेजवानी सध्या बावधन पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावती महानगरपालिकेत ठाकरेंची सेना आणि मनसेची युतीची शक्यता. मनसेचे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेना भवनाला भेट. सोलापूरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे महायुतीसाठी पावलं. तर कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत भाजपच्या शहराध्यक्ष आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांनी उमेदवारांबाबत केली आहे चर्चा. पुण्यातील
येथील चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी बैठकीला आमदारांसह शहर निवडणूक प्रमुख उपस्थित. लवकरच देशाचा पंतप्रधान हा मराठी माणूस होईल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राथमिक ग्रेड यादीवर 93 महाविद्यालयीन हरकती नोंदवल्या. सादर कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अंतिम यादी होणार जाहीर. छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलीसाठी कारणे दिलेल्या शिक्षकांच्या होणार तपासणी. शिक्षण विभागाचे अधिकारी संबंधित शिक्षकांच्या घरी जाऊन करणार पंचनामे. जागतिक ध्यान दिनानिमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांना मेडिटेशन धडे द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ठाणे पोलीस कर्मचाऱ्यांना ध्यान साधनेचे महत्त्व शिकवले. सांगलीत वीज वाहन व्यवस्थेसाठी शासनाच्या जागेवर अतिक्रमण. ठेकेदारांकडून शासकीय जागेत बेकायदेशीर लावल्याचा आरोप. जळगावकरांना भरली हुडहुडी. जळगाव शहराचा पारा 7 अंशांवर. थंडीचे प्रमाण वाढले, आणखीन वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. बीडमध्ये थंडीची लाट. थंडी वाढल्याने जागोजागी शेकोट्या पेटवल्याचं चित्र. डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणं बंधनकारक. एनएमसीचा कठोर आदेश. पुणे शहरातील बाणेर परिसरात पालिकेकडून अतिक्रमण विरोधात कारवाई. बाणेर पाषाण परिसरात पुणे पालिकेकडून अनधिकृतरित्या बांधकामांवर हातोडा. मुंबई विमानतळावर प्रवासी संख्येचा विक्रम. एका दिवसात 1,76,00,000 जणांनी केला प्रवास. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित. मूर्ती संवर्धनाबाबत अहवाल मंजुरीसाठी सादर. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर. हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. पुणे बुक फेस्टिवलचं आयोजन. मंत्री उदय सामंत आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी लावली हजेरी. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभाचं 17 जानेवारी 2026 ला आयोजन. कावसची जहागीर दीक्षांत सभागृह फोर्ट येथे आयोजन. पतंजलीच्या तुपानंतर आता लाल तिखटही खराब. मिरची पावडरमध्ये सापडले घातक कीटकनाशक. केंद्राची लोकसभेत माहिती. सिडकोचा टेंडर घोटाळा प्रकरण. सिडको प्रशासन माहिती लपवण्याच्या तयारीत. कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियम तोडले. मध्य रेल्वेने 27.51 लाख विना तिकीट प्रवाशांना पकडून दंड वसुली केली आहे. विना तिकीट प्रवाशांकडून 165 कोटींचा दंड वसूल केला आहे. मेळघाटला आठवडाभरात बालरोग प्रसूती तज्ज्ञ द्या. उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. हिंगोलीमध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. कळमनुरी तालुक्यात 45,601 हेक्टरवर शेतकऱ्यांनी केली रब्बीची पेरणी. तर रब्बी हंगामात हरभरा गहू पिकांच्या पेरणीत वाढ. भारत ओमानमध्ये मुक्त व्यापार करार. पंतप्रधान मोदी यांनी सुलतान हैतम बिन तारिक यांच्याबरोबर चर्चा करून दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट करण्यावर भर दिला आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.